नील ये गतली. नील आई किती घाबरली. तू जोजो कलत होतास का? हो. तू शाणं शाणं बाळेस का माझ्या? हा. अहो, मी काय म्हणते, म्हणजे रागावू नका. पण राधा का म्हणते तसं तर नसेल ना? म्हणजे गौरीला भास झाला. तिला बाहेरची काही बाधा वगैरे तर जय, आय एम टायर्ड. थकलोय मी. काही सुचत नाहीये. या आय कॅन अंडरस्टँड. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. कधी? आता उशीर करण्यात काही पॉईंट नाहीये. मला असं वाटतं की गौरीला आता एखाद्या चांगल्या सायकायट्रिस्टला दाखवायला हवं. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण गौरीचं ठाम म्हणणं आहे की हे भास नाही आहेत. तिने प्रत्यक्ष पाहिलंय आणि तिला तिच्या मर्जीविरुद्ध सायकॅट्रिस्टकडे नेलं तर ते तिच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. आणि आता तिला सगळ्यात जास्त गरज आहे ती विश्वासाची, आधाराची. मग यावर सोल्युशन काय? दिसतंय, सगळं दिसतंय, सगळं दिसतंय. नायनाट होणार, रक्त पिणार, सोडणार नाही सोडणार. अहो पण हिनं काय वाकडं केलंय हो तिचं? मुळावर आहेस तू, मूळ कापणार, सत्यानाश होणार, जगणार नाही. मस्क्या बांधल्या पाहिजे. हात कर पुढे. आता नाही, राज्याला बांध. काय चाललंय? हा कसला तमाशा आहे? कसले गंडेदोर आहे? कोण आहेस तू? मुस्काट फोडून देईन. माझ्याच घरात मलाच विचारतो कोण आहेस तू? हे काय चाललंय? कसली ठेर? पप्पा एक मिनिट. स्वतःहून नाही आलोय. सर्वनाश टळणार नाही. काय टळणार? अरे काय चाललंय? काय बीड लागलंय काय? ही अवदसा आली का शहरात? गौरीला बरं वाटावं म्हणून, तिला कशाचा त्रास होऊ नये, या घरात कुणाचा तरी वावर असेल. वावर? कुणाचा वावर? राधा का वेड लागले तुला? स्वतःच्या डोक्यात काहीतरी भ्रम आणि इतरांना पण काहीतरी भरून द्यायचं डोक्यात. भल्यासाठीच करत होते. तुला सांगितलेलं काम करत जा. बाळाला सांभाळतेस ना? बाळ कुठं आहे? तो तिकडे झोपलाय एकटा आणि तुम्हीकडे जादूटोण्यामध्ये रमलाय. जा बाळाकडे बघ. गौरी, ही राधाकत राडाणी आहे, जुन्या वळणाची आहे. पण तू
तू तर शिकली सवरलेली आहेस ना, शहरात वाढलीस, हे तुझं शिक्षण, हे तुझे संस्कार, ही असली थिरं करताना काही वाटलं नाही तुला? मला लाज वाटतीये तुझ्या अडाणीपणाची. आय एम सॉरी पप्पा, पण मला कळतच नाहीये मी काय करू. माझं लग्न झाल्यापासून या घरात इतक्या विचित्र गोष्टी घडतात, कळतच नाही कोण खरं कोण खोटं. असह्य झाला हा ताण मला. शांत हो. हे बघ, माणसाने ना अति विचार करू नये. हे बघ गौरी, फार मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, तू अति विचार करतेस आणि मन छिणून जातं, आणि एकदा मन छिणलं ना की मनात भीती तयार होते, आणि माणूस एकदा भीतीच्या गुहेत शिरला की त्यातनं बाहेरच पडता येत नाही त्याला. अगं, माणसानं कसं ताठपणे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि प्रकाशाकडे चाललं पाहिजे, अंधाराकडे नाही. आणि हे बघ, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, काळजी नको करू. येस पप्पा. वाचणार नाही, वाट लागणार, वाट लागणार. राधाक्का, राधाक्का, या लवकर, या लवकर, या. राधाक्का, काय झालं? राधाक्का, 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 उमा, राधाक्का. अगं उचल लवकर. अरे सांभाळून घे. गाडी आहे, गाडी. तिथून पकड. उचल. काय झालं? आई, राधाक्का, राधाक्का. काय झालं हिला? काय झालं? नील राधाक्कांपाशी होता. चला, पळ तू, पळ. हा. नील? अरे पळ तू, पळ. जय, नील नाहीये. नील. हरबा! आलो साहेब. काय झालं साहेब? नील, नील कुठे दिसत नाही. जा शोधा त्याला, शोधा, जा पटकन. कुणीतरी येऊन गेलं इथे. नील कुठे आहे? नील. अरे राधाक्का बघत होत्या. नील कुठे आहे? नीलला कुणीतरी ए गौरी, इथे गौरी. होता. मी राधाक्काला सांगितलं आणूया होतं. नीला. त्या पडल्या तेव्हा आणूया नीला. तो नीलला कुणीतरी चोरलंय. सांगतो आधी. आपण शोधूया त्याला, आपण शोधूया त्याला. नील कुठे आहे?